पाहिजे, झालाच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, टाकलाच पाहिजे, टाकलाच पाहिजे. संतोष पांढरण केशे या ठेकेदारावर कायदेशीर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही उपायुक्त कार्यालयाकडे वारंवार पत्र व्यवहार करून देखील उपायुक्त आणि पुष्पकला बुद्धांचे अध्यक्ष हे ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत, तरी त्यांच्यावर काळ्यादी टाकून त्याचे कामगारांना न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे. आज पिंपरी चिंचवड बाबा साहब अम्बेडकर के उद्यान के सामने पिंपरी चिंचवड शहर के तमाम सामाजिक कार्यकर्ता द्वारा उपोषण के कार्यक्रम, उसमें मिस्टर संजय कांबळे क्योंकि कर्मचारी और गरीब वंचित शोषित दुर्बल लोगों के लिए वो काम करते, वो भाई के नेतृत्व में और इमाम भाई सैयद शेख के नेतृत्व में इधर एक उपोषण के कार्यक्रम, एक सामाजिक कार्यकर्ता या नाते में इधर आने के बाद जो मुझे मालूम पड़ा है कि ये संगठन द्वारा छत्तीसगढ़ मजदूर जन संघर्ष संगठन के वजीर और संजय कांबळे के ओर से महानगर पालिका का उद्यान विभाग में उधर के सहायक आयुक्त हो, उपायुक्त हो, एडिशनल कमिश्नर हो, सभी को वारंवार उनको कंप्लेंट देखी है। तो पीछे नाम का ठेकेदार ने गौर गरीबों के ऊपर, कर्मचारियों के ऊपर अत्याचार, उसमें पिंपरी चिंचवड़ महापालिका अंदर में पुष्प गुलाब उद्यान कार्यालय के अधिकारी लोग और वो पीछे ये दोनों सब मिलकर कर्मचारी लोगों के शोषण, क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर द्वारा दिया गया, संविधान में दिया गया अधिकारों के भी कुचलते करते हुए इधर बहुत बड़े प्रमाण में भ्रष्टाचार, क्योंकि गौर गरीबों का जीना मुश्किल करने के कार्यक्रम पालिका द्वारा और ठेकेदार द्वारा किया जा रहा है। उसके विरोध में आंदोलन, मेरा माता बहने भाई सभी लोग इधर आंदोलन में बैठा है। मैं एक सामाजिक कार्यकर्ता या नाते ये मीडिया द्वारा में पालिका के अधिकारी और पुलिस प्रशासन से अवगत करना चाहता है कि इस प्रकार का बात को इमीडिएट एक्शन लिया जाए और ये किसी नाम का कॉन्ट्रैक्टर को इनके कॉन्ट्रैक्ट बंद करने को ब्लैक लिस्ट में डालने के काम, और उन्होंने बारंबार उन्हें पूछे, आंदोलन कार्यकर्ता पूछ रहे हैं उनको 420 के अंदर उनको केस रजिस्टर करना चाहिए। ऐसा बात को मीडिया द्वारा मैं एक राजन नायर सामाजिक कार्यकर्ता द्वारा आपके सामने रख रहा हूँ। धन्यवाद। जय भीम, जय संविधान, खुदा हाफिज। आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत। गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो। आम्हाला कॉर्पोरेशन मध्ये कमीत कमी आम्ही 100 वेळा गेलो, फार कमिशनर पर्यंत बसलो, पण परत खाली पाठवलं आम्हाला। आणि त्या ह्याच्यामध्ये इतका भ्रष्टाचार चालू आहे की ज्या लोकांना 27,000 26,000 पगार असतो त्यांना 8,000 दिला जातो। बाकीचा पैसा कुठं झाला तो कुणाला माहिती नाही। आज ह्या सरकारच्या धोरणांमुळे, ह्या ठेकेदार पद्धतीमुळे सगळीकडे भ्रष्टाचार झालेला, आणि या भ्रष्टाचाराला जर भ्रष्टाचारामध्ये जर गरीब लोक जनता जर त्यात पिळली जात असेल, त्यांना 8,000 मध्ये घराचं भाडं भरणार, मग पोरांना शाळा शिकवणार की राशन घेणार, अशी परिस्थिती या सरकारमुळे आली। आणि आज आम्ही एवढे सर्व पक्षाचे बसलो होतात, आम्ही सर्व पक्षीय बसलो की ह्या गोष्टीला आळा बसण्यासाठी आता ह्या लोकांना ह्यांचा पगार काढण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं ह्यांचा पगार 2 लाखाच्या पुढे जाईल, परंतु त्या लोक तेवढा पैसे द्यायला तयार नाहीत। तो जो ठेकेदार आहे पिसे म्हणून आहे, त्या पिसेला आम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाका म्हणलं, ते जांभळे होते त्यांनी त्याचा हे दिलं की त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, पण ते तिथेही कारवाई झाली नाही। आणि अशा प्रकारे हा सर्व जो लोकांवर जो अन्याय होतो, लोकांची जी पिळवणूक होती, त्यासाठी आज उपोषणाला बसलो आहोत। बघूया सरकार आम्हाला त्याच्याबद्दल यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल काय बोलत असतील, एवढं बोलून मी शांत। माझं नाव तुषार आनंदराव नवले, मी शिवसेना पिंपरी विधानसभा अध्यक्ष आहे। आमचे सहकारी मित्र आहेत, आज या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। शंकर कांबळे ते युनियनच्या कामगारांच्या हक्कासाठी लढत असताना दापोडी येथील प्रभाग क्रमांक 30 मधील आई उद्यान असेल, भगवान गौतम बुद्ध उद्यानामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामगार काम करत होते, त्या कामगारांना त्यांचं मूळ वेतन जे आहे ते मूळ वेतन 22-23 हजार रुपये मूळ वेतन असताना तेथील जो ठेकेदार आहे तो त्यांना फक्त 8,000 रुपये देत होता।
तसेच पूर्ण वेतन न दिल्यास आणि त्यांचे 4-5 महिन्याचं त्यांचं वेतन पण त्यांनी थकवलंय. तर संबंधित आम्ही जे उपायुक्त होते जांभळे पाटील यांच्याकडे जाऊन त्यांना पत्र दिलं की संबंधित या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं पाहिजे आणि त्याची जी अनामत रक्कम आहे त्या रकमेतून या कामगारांचा पगार दिला पाहिजे अशी मागणी आम्ही केली. जांभळे पाटलांनी त्याच्यावर त्वरित याच्यावर ऍक्शन घेतलं पाहिजे असं त्यांनी त्यांचं पत्र दिलं. परंतु आजही गुलाब पुष्प उद्यानचे अधिकारी आणि कामगार कल्याण अधिकारी जगताप हे मला वाटतं त्या ठेकेदाराला संगनमत यांची आहे का काय हे आम्हाला आज शंका होती. कारण वारंवार त्यांच्याकडे जाऊन सुद्धा ते आम्हाला या कामगारांना न्याय देत नाही आणि ठेकेदाराच्या बाजूने ते चालढकल करून उडाउडीची उत्तरं देतात. याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. यात आमच्या 3 भगिनी आहेत, तसेच आमचे सहकारी मित्र आहेत, यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहोत. मी ऍडव्होकेट सचिन लक्ष्मण पवार, महासचिव आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी आज आमच्या कामगार बंधूंवर या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आलेली. आम्हाला लाज वाटते या मूर्ख पिंपरी चिंचवड महानगर प्रशासनाची की ज्या ठिकाणी या कामगारांना 20 ते 25 हजार पगार मिळाला पाहिजे त्या ठिकाणी आज 8,000 रुपये पगार मिळतोय आणि तोही या ठिकाणी वेळेवर मिळत नाहीये. या पिंपरी चिंचवड अधिकारी आणि प्रशासनानं आज महानगरपालिका खड्ड्यात घालण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी आज माझ्या भगिनी माता या त्याचबरोबर माझे बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही आम आदमी पार्टी म्हणून या ठिकाणी याचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी योग्य कारवाई किंवा या ठिकाणी समस्त पिंपरी चिंचवड शहरामधील जे कामगार वर्ग आहे त्यांच्या हिताचे निर्णय नाही घेतले तर आम्ही यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आम्हाला लाज वाटते या प्रशासनाची लाज वाटते. बंद करो कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे वेतन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे वेतन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. आज आंदोलन घ्यायची ही वेळ आली तर आमचे मित्र शंकर कांबळेने हा जो मुद्दा उपस्थित केला तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर ह क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ह्या एका गार्डन मधलं आज उघडकीस आलेलं आहे. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेवढे पण उद्यान असतील त्या ठिकाणी सुद्धा हा घोळ झालेला असेल ही आम्हाला 100% खात्री आहे. तर एका उद्यानामध्ये एवढा घपला आहे तर अनेक उद्यानामध्ये कामगार किती आज हातावरचं पोट बनणारे माय भगिनी जेव्हा नोकरी मिळत नाही म्हणून एक आशा म्हणून आम्ही गार्डन मध्ये काम करतो. आपले हात पाय चिखलात मारून हे गवत काढ ही कामं करत असून सुद्धा त्यांच्या पगारातलं म्हणजे कमी 50% नाही 80% पगार यांचा खायचं बसलेले आहेत. तर बघा तर आम्ही त्यासाठी आज आंदोलन एक्सरसाइज बसलोय की यांना न्याय मिळालाच पाहिजे. यांचे सर्व पैसे व्याजासहित पूर्ण यांना दिले पाहिजे. यासाठी आमचा हा आंदोलनाचा भाग आहे. धन्यवाद. यांचे पगार जर वेळेवर दिले नाही ठेकेदारावर यांच्या पगारावर जर वेळेवर दिले नाही ठेकेदारावर काळागाडीत टाकून त्यांना त्यांच्यावर कारवाई केली नाही तर सर्व इथं आमरण उपोषण करण्यात तयारी आम्ही बसणार आहोत.